नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी, आताची सर्वात मोठी अपडेट समोर येते। मनोज जरांगे पाटलांनी आता चलो दिल्लीचा नारा दिला। देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीमध्ये अधिवेशन होणार आहे आणि हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीनंतर अधिवेशन होणार आहे। लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे। धाराशिवमधील हैदराबाद गॅजेट संदर्भातील बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी ही घोषणा केली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। बालाजी, आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी मोठा मोर्चा मुंबईकडे वळवला होता आणि त्यानंतर आता ते थेट दिल्लीची तयारी करतायत, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज धाराशिवमध्ये होते। धाराशिवमध्ये त्यांनी आज सकल मराठा समाजाची आहे ती जिल्हास्तरीय या ठिकाणी बैठक घेतलेली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी चलो दिल्लीचा जो आहे तो नारा दिलेला आहे। जर आपण पाहिलं तर त्यांनी बोलताना देखील स्पष्ट केलेलं आहे की हा दिल्लीचा जो दौरा असणार आहे हा कुठल्या आंदोलन नसणार आहे, कुठला मोर्चा नसणार आहे किंवा कुठल्या मागणीसाठी ही जी आहे ती दिल्लीची वारी नसणार आहे। ही जी आहे की देशभरातील मराठा बांधव जे आहेत त्यांना एकत्र करण्यासाठी जो आहे ते हे अधिवेशन त्या दिल्लीमध्ये ते घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी दिल्लीमध्ये तयारी देखील सुरू असल्याची माहिती दिलेली आहे। मात्र तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही, लवकरच आपण ती तारीख नक्कीच। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर हे अधिवेशन असणारे कुठलाही हे आंदोलन नसेल, कुठलाही मोर्चा नसेल असं देखील मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं। त्या राजानं अटकपासून कटकपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत झेंडे ठोकले, दिल्लीपर्यंत झेंडा तेजस्वी भगवा फडकतो। कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले, पवित्र भूमी झाली, त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राव। म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी, आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो।